पालकमंत्री पदाची घोषणा होत नाही तोवरच एकनाथ शिंदे हे नाराज झाले आणि ते त्यांच्या मूळ दरे या गावी जाऊन बसले. म्हणजेच काय, एकनाथ शिंदे रुसले आणि आपल्या गावी जाऊन बसले. मात्र तसं काही नाही असं त्यांचं स्पष्टीकरण दिलं. मात्र मुद्दा असा आहे की काल दिवसभर संजय राऊत यांनी एक बातमी लावून धरली आणि त्याला सपोर्ट केला तो म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी. ते बोलत असताना असं म्हणाले विजय वडेट्टीवार की शिंदे गटामध्ये काहीतरी धुमसतंय आणि भारतीय जनता पक्ष आता थोडे थोडे दिवस जसं पुढे जातील तसं एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं महत्व कमी करणार आणि त्यासाठी म्हणून ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये भारतीय जनता पक्षानं फूट पाडली तोच प्रकार आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये काही दिवसांना होणार आहे. त्यांनी ही न्यूज फोडली न फोडली तोच माध्यमामध्ये दिवसभर या बातमीचा धुरोळा सुरू होता. कारण वडेट्टीवार असं म्हणाले की मुख्यमंत्र्यांसोबत दावोसोबत जे काही गेलेले आहेत, जसं उद्धव ठाकरे यांचा एकसंघ शिवसेना होती त्या शिवसेनेमध्ये एकनाथांचा उदय झाला आणि भारतीय जनता पक्षानं उद्धव ठाकरे यांचा पक्ष अक्षरशः मोडून तोडून टाकला. आता तीच थिअरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत भारतीय जनता पक्ष करणार आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षात नवा उदय होणार आहे. आता नवा उदय म्हणजे उदय सामंत. याचा धागा पकडा संजय राऊत यांनी तर थेट एकनाथ शिंदे यांच्या गटातील 20 आमदार यांनी वेगळा गट तयार केलाय आणि हा वेगळा गट उदय सामंत यांच्या मार्फत भारतीय जनता पक्षामध्ये जाणार आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ही बातमी ज्या क्षणाला पुढे येते त्याचा टायमिंग हा खूप महत्वाचा आहे. टायमिंग महत्वाचा यासाठी आहे कारण ज्या क्षणाला उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत दावोसला जातात त्याच वेळेस ही बातमी बाहेर का आली. म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत सूत्रांनी ही बातमी जाणीवपूर्वक माध्यमांना लावून धरायला लावली. कारण आपल्याला माहिती आहे सध्या माध्यम हे फार प्रामाणिकपणे किंवा स्वतः बातम्या लावत नाहीत तर ती गोळीमेळ्याचा एक प्रकार असतो आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांचा बदला घेणार. म्हणजेच काय, जे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत केलं आता तेच त्यांच्या नशिबात त्यांच्या पुढं वाढून ठेवलंय की काय अशी आता चर्चा सुरू झाली आहे. कारण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की सरकार स्थापन करत असताना एकनाथ शिंदे यांनी एक जो ऍटिट्यूड दाखवला, आपण आधी हे सांगितलं होतं की अमित शहा हे प्रत्येक गोष्ट डोक्यात ठेवतात. असं नाहीये की फार असं काही झालं आणि लगेच विसरून गेले असं काही नाहीये. आज सुद्धा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत असताना त्यांनी आमच्याशी दगाबाजी केली आणि म्हणून आम्ही त्यांचा पक्ष फोडला असं स्पष्टीकरण ते देतात. त्याच पद्धतीनं सरकार बनवत असताना एकनाथ शिंदे यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याचं त्यांनी ऍटिट्यूड दाखवलं. त्यामुळे सुरुवातीला मला मुख्यमंत्री द्या, नंतर मला गृहमंत्री द्या, यासाठी त्यांनी वेफा मादळापट केली. मात्र शहा असो किंवा मोदी यांनी कोणीही एकनाथ शिंदे यांना सिरियसली घेतलं नाही. सरकार तर आता बनलंय. मात्र जी आतली गोष्ट बाहेर आली ती ही आहे की सरकार स्थापन करत असतानाच भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये दुफळे निर्माण केले होते. एकनाथ शिंदे हे जर का मुकाट्याने शपथविधी सोहळ्याला आले नाहीत, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची वाट बघा, नंतर शपथविधी सोहळा उरकून घ्या आणि एकनाथ शिंदे जर त्यावेळेस शपथविधीच्या सोहळ्यामध्ये गेले नसते तर या 20 आमदारांचा जो काही गट आहे, जी काही चर्चा सुरू आहे तो गट त्याच क्षणी भारतीय जनता पक्षामध्ये जाणार होता अशी बातमी आहे. मात्र त्यावेळेस असं सांगितलं जातं की एकनाथ शिंदे यांना ती खबर लागली. आपल्याला माहिती आहे शपथविधीच्या पहिल्या दिवशी प्रेस घेताना सुद्धा शिंदे यांनी असं सांगितलं नाही की मी शपथविधीला जाणार आहे. मात्र ही बातमी ही कुणकुण जेव्हा त्यांच्या लक्षात आली त्याच क्षणी एकनाथ शिंदे यांनी आपला ऍटिट्यूड सोडून दिला, त्यांनी आपली नाराजी सोडून दिली आणि मुकाट्यानं जे भाजप देत आहे ते पदरात घेऊन ते शपथविधीला हजर झाले. या बातमीमध्ये खरंच ही बातमी खोटी आहे का? तर बिलकुल नाही. कारण शिंदे गटामध्ये जे काही टोळी आहेत त्यांना पद हवी आहेत, त्यांना मंत्रीपद, राज्यमंत्रीपद, राज्यपद भरपूर काय त्यांना फक्त हवा आहेत, महामंडळ वगैरे. मात्र तिघांचं सरकार असल्यामुळं आणि अजितदादा हे पुन्हा सामील झाल्यामुळं आता एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची इच्छा पूर्ण होणार नाही. आणि तसंही एकनाथ शिंदे आता काही मुख्यमंत्री राहिलेले नाहीत,
त्यामुळं ते आपलं काही वाकडं करू शकणार नाही याची जाणीव शिंदे गटातील आमदारांना आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी ज्यांना मंत्रिपदं दिलेली आहेत ती पूर्वी उद्धव ठाकरे हे त्यांनाच मंत्रिपदं द्यायचे. त्यामुळे आपला नंबर कधी लागणार? त्यामुळे या महत्वाकांक्षेसाठी भाजपला हे प्राधान्य देतील आणि भाजपकडे तर वाटायला भरपूर काही आहे. आणि त्यामुळं पुढल्या काळामध्ये आताशी हा गट उंबरठ्यावर आहे. पुढल्या काळामध्ये भाजप शिंदे गटावर दरोडा टाकणार हे जवळपास आता स्पष्ट झालंय. त्यामुळं शिंदेना आता दबूनच राहावं लागणार हे मात्र स्पष्ट होत चाललंय. बाकी तुम्हाला काय वाटतं? खरंच ठाकरेंचा पक्ष जसा फोडला तसा भाजप शिंदेच्या पक्षाला सुरुंग लावेल का? कमेंट नक्की करा. धन्यवाद.